वेलकम फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो, मी रंजनाच कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। सातारा जिल्ह्यात गोंदवले गावात महान संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या 111व्या पुण्यतिथीनिमित्त गोंदवले समाधी मंदिरात गुलाल आणि फुलाचा कार्यक्रम झाला। हा 10 दिवसाच्या पुण्यतिथी उत्सवात सर्वात महत्त्वाचा प्रमुख असा कार्यक्रम असतो। पहाटे 5 पासूनच या कार्यक्रमाची सुरुवात होते। अनेक साधू संत, महेश काळे आणि संपदा माने यासारखे गायक या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते। तसेच लाखो भाविक भक्तगण येथे दर्शनासाठी येतात। चला तर पाहूया असा हा सुंदर महाराजांचा गुलाल कार्यक्रम। पण त्याआधी कमेंट्समध्ये अवश्य लिहा श्रीराम जय राम जय जय राम।
अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम। विष्णोर्नुकं वीर्याणि प्रवोचय्यः पार्थिवानि विममे रजांसि यो अस्कभायदुत्तरं सदस्थं विचक्रमाणस्त्रेधोरुगायः प्रतद्विष्णुस्तवते वीर्येण मृगो न भीमः कूचरो गिरिष्ठाः यस्योरिषु त्रिषु विक्रमाणे स्वधिक्षियन्ति भुवनानि विश्वा प्रविष्णवे शूषमे तुमन्मयिरीक्षिता उरुगाय वृष्णे। श्री राम जय राम जय जय राम सुंदर माधव गेख श्याम। श्री राम जय जय राम दशरथ नंदन रघुवीर राम। श्री राम जय जय राम अयोध्यापति योधा राम। श्री राम जय जय राम रघुपति राघव राजा राम। श्री राम जय जय राम राम नाम सुखदायक राम। श्री राम जय जय राम सकल सुखांचा सागर राम। श्री राम जय जय राम चरा चरा सद्गुरु असा आहे ते जगात जातात त्याप्रमाणे वागतात त्याच्यावरती कृपा करतात. असे आमचे ब्रह्मानंद महाराज त्याच काळामध्ये महाराष्ट्राबरोबर 3 वर्ष गोंधळ्यात सान्निध्यात राहिलेले श्री रामानंद महाराज प्रल्हाद महाराज की या उभयकाळी महाराष्ट्र पिंजून काढला. एक जिल्हा असा सापडला नाही की जिथे महाराजांचं नाव घेणारा माणूस नाही. हे कार्य कसं झालं? दिव्याचे दिवा लावावा असं आमच्या मानवाने हे सगळे मंत्र निर्माण केले आणि त्यांच्या वतीनं हे कार्य चालू आहे. आणि ज्यावर चंद्र दिवा करू तोपर्यंत पृथ्वीराव चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत महाराजांच्या नामाचं कार्य चालू राहणार आहे. कारण महाराज हनुमंत रूपाने चिरंजीव आहे आणि समाधीमध्ये ते त्याच अवस्थेत बसलेले आहे आणि ते आपल्याला प्रेरणा देत राहणार आहे. ज्यावेळेला महाराजांनी आपल्या सगुण देहातून निर्गुणात प्रवेश करायचा अशी वेळ आली. ती वेळ आता या ठिकाणी भरत आलेली असल्यामुळे आता आपल्याला उपस्थित आहे हे आपल्याला दिसत येत असे अदृश्य शक्तीमुळे महाराजांच्या जवळच्या प्रेमाने त्यांच्या कृपापाठ असल्याचे डिसेंबर 1913 मध्यरात्र उतरली. रात्रीचा दिवा लागला. श्री महाराजांनी सर्व भक्तांना नमस्कार करून त्यांच्याकडे अतिशय प्रेमपूर्ण नजरेने पाहिलं आणि मग अतिशय संत पण गोड स्वरात त्यांच्या मुखातून अखेरचा आभार प्रकट वचनाचा शेवट एक वेळ राम बोला एक वेळ राम बोला भजनाचा शेवट आला एक वेळ राम बोला एक वेळ राम बोला आज पुण्य पर्वकाळ पुन्हा नाही वेळ आज पुण्य पर्वकाळ
ओला आज सुखा माझी ओला भजनाचा शेवट आला एक वेळ राम बोला एक वेळ राम बोला दीननाथ सांगे श्री महाराजांचा अखेरचा अभंगही संपला. ज्या भगवंताच्या नामाची पूर्वी काळात त्यांनी आयुष्याचा क्षण क्षण व्यतीत केला, त्या नामाच्या प्रेमाची त्यांनी पराकाष्ठा केली. नामाचं महत्व सांगण्यासाठी ते जन्माला आले. नामाच्या महत्वाचं त्यांनी जन्मभर गायन केलं आणि आपल्या आयुष्याच्या अखेरचे क्षण देखील त्यांनी नामाचं महत्व सांगण्यातच सार्थकी लावले. सोमवार रामाची आरती झाली. श्री महाराज सिंहासनावर बसले, पण आता ते थकलेले दिसत होते. श्रीराम श्रीराम रामचंद्रांना त्यांनी साष्टांग नमस्कार केला आणि आपल्या खोलीत जाऊन आपल्या पलंगावर ते पुनश्च आक्रमस्त झाले. त्यांनी आपल्या भक्तांना अखेरचा उपदेश केला. श्री महाराजांनी नेत्र मिटून दिसले. समस्त जगाला प्रकाशाने उजळणारा सूर्य उदयाला येत होता, पण गोंधवल्याचा हा अध्यात्म सूर्य मात्र अस्ताला चालला होता. वसिष्ठ वामदेवादी भारतीय ऋषींची श्रेष्ठ परंपरा चालवणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला. एका अतिदिव्य चरित्राचा अखेरचा अंत समाप्त झाला. ज्या तत्वातून ते साकार झाले त्या ब्रह्मतत्वामध्ये श्री महाराज विलीन झाले. Oh,
श्री अनंत कोटि ब्रह्मानंदाय राजा सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जय सर्वदा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. श्रीराम जय राम जय जय राम.